हॅलो, जय श्री कृष्ण. कसे आहे सर्वजण? आज आपण बनवणार आहे लाल मिरची चटणी. लाल मिरची चटणी बनवण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या थोड्याशा मिरच्या आणि टमाटर आणि थोडासा लसूण, स्वादनुसार नमक हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. नंतर एक कढई घ्यायची आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि ते चटणी आपण बनवलेली आहे ते टाकून द्यायचे. थोडी 5 मिनटं शिजू द्यायची चटणी. एकदम मस्त स्वाद येतो तिचा. नंतर आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये जेवढं पाणी तुम्हाला ॲड करायचं आहे तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता. अशा प्रकारे स्वादनुसार थोडंसं नमक टाकायचं. नंतर घ्यायचा एक तवा. तव्यावर आपल्याला डोश्याच्या शेपमध्ये आपल्याला ते बनवून घ्यायचं आहे. त्याला तुम्ही डोसा बी म्हणू शकता किंवा धावणीही म्हणू शकता अशा प्रकारे, किंवा धिरडेही म्हणू शकता. ही चटणी संग खायला खूप छान लागतात. बघू शकता तुम्ही. आता हे चटणी आणि लोणचं आणि आपलं डोसा अशा प्रकारे मी बनवलेला आहे. कशी वाटली माझी रेसिपी तुम्ही नक्की मला सांगा आणि या जेवण करायला. बाय. जय श्री कृष्ण.